नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझे नाव श्रीमती सुवर्णा पंढरीनाथ धामणे, MA सेट, केटेचम कॉलेज, नाशिक, राज्यशास्त्र विभाग. आज आपण राजकीय समाजशास्त्र या विषयातील दुसरं प्रकरण बौद्धिक आधार यामध्ये कार्ल मार्क्स यांचे पुढील विचारांचा अभ्यास करणार आहोत आणि त्या माध्यमातून त्यांचं राजकीय समाजशास्त्रातील योगदान समजून घेणार आहोत. मार्क्सचा परात्मवादाचा विरक्ततेचा सिद्धांत. मार्क्सच्या विचाराची सार त्याच्या विरक्ततेच्या सिद्धांतात आहे. त्याच्या एलिनिएशनच्या सिद्धांताला विलगीकरणाचा सिद्धांत, परात्मतेचा सिद्धांत अशा वेगवेगळ्या नावाने संबोधले जाते. मार्क्सने अनेक सिद्धांतांचे प्रतिपादन केले. त्यातील हा महत्त्वाचा सिद्धांत आहे. मार्क्सचा विरक्ततेचा सिद्धांत समजून घेण्यापूर्वी त्याचा अर्थ जाणून घेणं आवश्यक आहे. विरक्तता म्हणजे काय? माणूस समाजात राहतो, पण जेव्हा तो समुदाय किंवा गर्दीत मिसळतो तेव्हा तो स्वतःला एकटा समजतो. लोक त्याच्या अवतीभोवती असून देखील त्याला एकटेपणाची जाणीव होते. एखाद्या कारखान्यात काम करणारा कामगार वस्तूचे उत्पादन करतो, पण त्या वस्तूपासून तो विरक्त असतो. म्हणजेच त्या वस्तूच्या उत्पादनाचे आत्मिक समाधान त्याला प्राप्त होत नाही. एखादी वस्तू स्वतः तयार करण्यात वस्तूबद्दलची आत्मीयता असते, ती अशा उत्पादन व्यवस्थेत राहत नाही. म्हणून तो त्यापासून विरक्त राहतो. एवढेच नाही तर ज्या कारखान्यात तो काम करतो त्यापासून देखील तो विरक्त असतो. कारण कारखान्यात काम करून मजुरी प्राप्त करणं एवढंच त्याचं कार्य असतं आणि तेवढ्यापुरताच त्याचा त्या कारखान्याशी संबंध उरतो. त्याबद्दल त्याला प्रेम, आपुलकी, जवळीक, आत्मीयता निर्माण होत नाही आणि त्यामुळेच तो विरक्त राहतो. तात्पर्य असं की एखाद्या गोष्टीबद्दल आपुलकी नष्ट होणे विरक्ततेला जन्म देते. समाज जीवनापासून मनाने दुरावत जाणे हा त्याचा सोपा अर्थ आहे. परात्मवाद म्हणजे काय हे सांगितल्यानंतर त्या परात्मवादाची कारणे काय आहेत हे देखील मार्क्सने सांगितलेले आहे. ती कारणे आपण बघूयात. पहिलं कारण आहे श्रम विभाजनाचे तत्व. भांडवलशाहीमध्ये कामगार वर्ग मोठ्या संख्येने असतो. समाजच कामगार वर्गाचा असतो, कारण भांडवलदारांची संख्या नगण्य असते. त्यामुळे कामगारास नेमून दिलेले काम करायचे असते. काम सक्तीचे असते, त्यात स्वेच्छा राहत नाही. मग कामगार हे काम निरसपणे करतो, त्यामुळे त्याला त्यात कोणत्याही प्रकारचं समाधान मिळत नाही. मोठ्या प्रमाणात उत्पादन करण्यासाठी श्रम विभाजन आवश्यक असते. त्यामुळे प्रत्येकाला विशिष्ट काम दिलं जातं. त्या व्यतिरिक्त इतर काम त्याला करता येत नाही. त्यामुळे संपूर्ण वस्तूंनी तयार केल्या वस्तू जी आहे ती आपण तयार केली याचं समाधान त्यांना मिळत नाही. वस्तूबद्दल आपलेपणाची भावना उरत नाही. स्वतःला त्यापासून कामगार जो आहे तो विरक्त समजतो आणि सृजनाचे मानसिक समाधान प्राप्त होत नसल्यामुळे त्याच्या मनामध्ये विरक्ततेची भावना निर्माण होते. त्यानंतर मालमत्तेचा उदय जो आहे, या उदयामुळे एक वर्गीकृत समाज निर्माण होतो, जिथे आहिरे आणि नाहिरे असे दोन वर्ग असतात. आणि या वर्ग व्यवस्थेमुळे त्यांच्या परस्पर संबंधांमधील जी स्वाभाविकता आहे ती नष्ट होताना दिसते. आणि त्यामुळे काय होतं की अनौपचारिक संबंधांऐवजी औपचारिकता निर्माण होते. त्यांचं जे मानव जीवन आहे ते मानवता रहित होते. त्यांच्यामध्ये मैत्री, सहकार्य, सामंजस्य राहत नाही.
त्यामुळे ते एकमेकांचे शत्रू बनतात. माणूसच माणसापासून दुरावत जातो आणि मग समाजात राहून देखील स्वतःला एकटा समजायला लागतो. अशा प्रकारे श्रमविभाजन, मालमत्तेचा उदय आणि विरक्ततेची जी भावना आहे ती परस्पर संबंधित असल्याचं आपल्या लक्षात येतं. याशिवाय बघा की ज्या कारखान्यात कामगार काम करीत असतो तेथील वस्तू त्याच्या गरजेच्या नसतात. कामगार म्हणजे इतरांच्या गरजा पूर्ण करणारे साधन, यंत्र अशी त्याची स्थिती होते. कारखान्यातील कच्चा माल, यंत्रे तसाच कामगार अशी स्थिती निर्माण झाल्यामुळे तो त्याच्या कामापासून विरक्त होतो. भांडवलशाही उत्पादन पद्धतीमध्ये उत्पादनाची साधनं ही श्रमिकांच्या हातामध्ये राहत नाही. त्यांच्या हातात नसल्यामुळे त्यांना त्यांच्या इच्छेने, त्यांच्या मर्जीने ती उत्पादनाची साधनेही वापरता येत नाही आणि त्यामुळेच विरक्ती करण्याची सुरुवात जी आहे ती इथूनच झालेली आपल्याला दिसून येते. कामगार आपले श्रम जे आहे ते भांडवलदारांना विकतात. त्यामुळे ते स्वतःचं सर्वस्व गमावतात. कारण श्रमिकांचं भांडवल काय, तर त्यांचे श्रम, आणि हे श्रम नाशवंत आहे. ते जर विकले नाही तर त्यांच्याजवळ काहीच उरत नाही. असं नाही की आज 24 तास पूर्ण वेळ आराम केला तर दुसऱ्या दिवशी त्यांना ते श्रम, ती वेळ भरून काढता येते. त्यामुळे कामगारांना स्वतःचं जीवन जगण्यासाठी आवश्यक असलेल्या उत्पादनापेक्षा जास्त उत्पादन करावं लागतं. पण या जास्तीच्या उत्पादनावर त्यांचा अधिकार असतो का? भांडवलदारांचा अधिकार असतो, कामगारांचा नाही. जेवढे उत्पादन जास्त होईल तेवढी कामगारांवरील भांडवलदारांची सत्ता मजबूत होते. या माध्यमातून श्रमिक स्वतःच्या व्यक्तित्वाचा विकास करू शकत नाही. श्रम केवळ उपजीविकेचं साधन बनतं आणि यामुळे श्रमाचं मूळ स्वरूप हे विकृत होतं. याला ही भांडवलशाही उत्पादन पद्धती जी आहे तीच कारणीभूत आहे आणि या सर्वांचा परिणाम श्रमिक उत्पादित वस्तूंपासून विरक्त राहण्यामध्ये होतो. याशिवाय कामगारांची पिळवणूक होते. त्यांच्या कामातून मालक श्रीमंत होतो. मालक नफ्यामुळे आनंदित होतो. तो त्या स्वातंत्र्याचा उपभोग घेतो. पण मोठ्या संख्येने असणारा जो कामगार आहे तो मात्र हलाखीचे जीवन जगत असतो. ही अवस्था कामगारांना अमानवी करते, म्हणजे मानवतेपासून दूर नेते. याशिवाय परात्मवादामध्ये माणसं अलिप्त होतात. त्यांना निर्मितीचा आनंद नसतो. कामगार आणि मालक एकमेकांपासून अलिप्त झाल्यामुळे त्यांचे संबंध परस्पर विरोधी होतात आणि कामगार त्यांच्या सहकार्याबरोबरही रममान होत नाही. कारण स्पर्धेच्या युगात सहकारीच स्पर्धक असतो. त्यांच्यात मैत्रीचे संबंध आर्थिक स्पर्धेमुळे निर्माण होत नाही. याशिवाय भांडवलशाही उत्पादन विशेषीकरणाला अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विशेषीकरणामुळे श्रमाचं विभाजन होतं आणि श्रमाचं विभक्तीकरण झाल्यामुळे श्रमिकांमध्ये विरक्तता वाढते. विशेषीकरणामुळे श्रमिकांच्या कुशलतेला आणि गुणांना वाव मिळत नाही. त्यांना आत्मसंतोष प्राप्त न झाल्यामुळे विरक्ततेची जी भावना आहे ती त्यांच्यामध्ये वाढत जाते. भांडवलशाही कामगार सक्तीने काम करतो. तो वस्तू बाजारात विकण्यासाठी तयार करत असतो आणि त्यामुळे तो वस्तू बाजारात विकण्यासाठी तयार करतो. त्याने निर्माण केलेल्या वस्तूत त्यालाच स्वतःची प्रतिमा दिसत नाही. कामगारास भौतिक, स्वाभाविक सुख मिळत नाही. कामाच्या मागे सतत धावत असल्यामुळे तो स्वतःपासून दूर असतो. ही परात्मवादाची स्थिती त्याच्या ठिकाणी येते. उत्पादनाचं यांत्रिकीकरण झाल्यामुळे उत्पादनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली हे नाकारता येत नाही. पण त्यामुळे कामाचा तोचतोपणा येतो आणि काम करणं नीरस आणि कंटाळवाणे वाटते. कारण त्या कामामध्ये श्रमिकाच्या सृजनशीलतेला वाव मिळत नाही. त्यामुळे विरक्ततेची जी भावना आहे ती आणखीनच वाढते. यामध्ये भांडवलदारांचं सुद्धा विरक्तीकरण दिसून येतं.
भांडवलदारी उत्पादन पद्धतीत फक्त कामगारांचंच विरक्तीकरण होते असं नाही, तर भांडवलदारांचे देखील विरक्तीकरण होते. भांडवलदार झालेल्या नफ्याचा तो मुक्तपणे उपभोग घेऊ शकत नाही, कारण त्याला तीव्र स्पर्धेचा सामना करण्यासाठी मिळणारा नफा पुन्हा गुंतवण्याशिवाय पर्याय नसतो. तसेच उत्पादनाची निवड करण्याचे स्वातंत्र्य देखील भांडवलदाराला नसते. हे स्वातंत्र्य बाजार व्यवस्थेने त्याच्यापासून हिरावून घेतलेले आहे. म्हणजे मानवाचा जो काही भौतिक विकास होतोय तो झपाट्याने होतोय. मानवाने आपल्या सुखासाठी यंत्रसामग्रीची निर्मिती केली, पण आज परिस्थिती अशी निर्माण झाली की मानव यंत्राचा गुलाम बनला. त्यांच्या विकासामुळेच माणसाच्या विरक्तीमध्ये भर घातली आहे. आपल्या आवश्यकता पूर्ण करण्यासाठी मानवाने निसर्गावर मात करण्याचा प्रयत्न केला, पण तो मानवी मूल्य आणि समाज जीवनापासून दुरावत गेला. भांडवलशाही ही विरक्ततेची जी भावना आहे ती पराकोटीला पोहोचलेली दिसते आणि याचा प्रत्यय प्रत्यक्ष व्यवहारात सुद्धा आपल्याला दिसून येतो. थोडक्यात काय तर परात्मवाद हे मानसिक संकट आहे. भांडवलशाही त्याचा स्रोत आहे. मार्क्सवादाच्या मते भांडवलशाही तिच्या सर्व स्वरूपात म्हणजेच खाजगी संपत्ती, नफा, अनावश्यक उत्पादन, श्रम न करता चैन ह्या गोष्टी जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत परात्मवाद संपणार नाही. मानसिक स्वास्थ्य, सामाजिक सहयोग, चैतन्य केवळ भांडवलशाही मुक्त समाजातच वाढीस लागेल व परात्मता तेव्हाच घालवली जाईल असा दावा मार्क्सचा आर्थिक बदलाचा सिद्धांत. मार्क्सचा आर्थिक बदलाचा सिद्धांत त्याच्या विचारांचा पाया आहे. त्याचे संपूर्ण विचार या सिद्धांतावर आधारित आहे. या सिद्धांताद्वारे त्याने आर्थिक संरचना आणि इतर संस्थेतील संबंध स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. आर्थिक संरचना हा पाया आहे. आर्थिक बदलासंबंधी विचार स्पष्ट करताना त्याने पाया आणि इमारत असे उदाहरण घेतले आहे. पाया आणि इमारत परस्पराला पूरक आहे, पण त्यात महत्त्वाचे जर काही असेल तर तो आहे पाया. पाया मजबूत असेल तर इमारतीला धक्का लागत नाही. समाज जीवनात आर्थिक संरचना हा पाया आहे. इतर संस्था जसे शासन, राज्य, कायदा, विचार, धर्म, संस्कृती ह्या गोष्टी या पायावरील इमारतीसारख्या आहेत. पाया मजबूत असला तर इमारत मजबूत होते. त्याचप्रमाणे आर्थिक संरचना समाजाला मजबूती प्रदान करते. पायावर इमारतीचे स्वरूप अवलंबून असते. जसा पाया असेल त्याप्रमाणे इमारतीचे स्वरूप राहते. या ठिकाणी मार्क्सला असे सांगावयाचे आहे की इमारतीचे घटक स्वायत्त नसून ते आर्थिक संरचनेवर अवलंबून असतात. पाया बदलला तर इमारतीचा आकार आणि स्वरूप बदलते. तसेच आर्थिक संरचनेत बदल झाला की राज्य संस्था, शासन, कायदा, विचार, धर्म या सर्वच घटकांमध्ये बदल होतात. आर्थिक संरचनेचा अर्थ सांगताना मार्क्स उत्पादनाची सत्ता, उत्पादन व्यवस्थेतील संबंध आणि उत्पादन पद्धतीचा समावेश यामध्ये करतो. उत्पादन पद्धती हा समाजाचा पाया आहे. यावर मार्क्सचा भर आहे. समाजातील व्यक्ती आपल्या उपजीविकेच्या साधनांचे उत्पादन ज्या पद्धतीने करतात त्याप्रमाणे समाजाच्या सामाजिक, राजकीय, आर्थिक, बौद्धिक आयुष्याची जडणघडण होते. तात्पर्य असे की उत्पादन पद्धतीच्या बदलावर ऐतिहासिक परिवर्तन अवलंबून असते आणि यालाच मार्क्सने
आर्थिक बदलाचा सिद्धांत म्हटले आहे. याशिवाय मार्क्स असं म्हणतो की माणूस हा आर्थिक संरचनेच्या हातातील खेळणं नाही. म्हणजे आर्थिक बदलाच्या सिद्धांतावरून काही अभ्यासक असा निष्कर्ष काढतात की जर आर्थिक संरचना समाजाची जडणघडण निश्चित करते तर मानवी प्रतिभेला आणि कल्पकतेला वाव राहणार नाही. त्यामुळे मनुष्य आर्थिक संरचनेच्या हातातील खेळणे होते. पण मार्क्सचा त्यामागील उद्देश असा नाही. यासाठी त्यांनी हा संबंध एकतर्फी नाही याचे स्पष्टीकरण केले आहे. जसं द्वंद्वात्मक संबंध. पाया आणि इमारतीचा संबंध एकतर्फी नसून द्वंद्वात्मक स्वरूपाचा असतो. त्यामुळे हा संबंध यांत्रिक स्वरूपाचा मानू नये. जर हा संबंध एकतर्फी मानला तर मनुष्य पराधीन होईल आणि अशी पराधीनता किंवा या पराधीनतेचा उद्देश अलौकिक, अतर्क्य, सार्वभौम अशा शक्तीवर अवलंबून असतो. जेव्हा स्वतःची निर्णय शक्ती मनुष्य गमावतो तेव्हा अशा प्रकारचे बदल निमूटपणे सहन करण्याशिवाय त्याच्याजवळ दुसरा पर्याय नसतो. पण मार्क्सच्या आर्थिक बदलाचा आशय मनुष्याला पराधीन करण्याचा नाही किंवा त्याला मनुष्याच्या हातातील खेळणं आर्थिक संरचनेच्या हातातील खेळणं बनवायचं नाही. त्यानंतर मार्क्सने असं मांडले की इमारतीचा परिणाम जो आहे तो पायावर होतो. मार्क्सच्या मते पाया आणि इमारतीचा संबंध अनियमित स्वरूपाचा आहे. जसं पायातील बदल इमारतीचे स्वरूप निश्चित करतो, तसेच इमारतीच्या म्हणजे इमारतीचा जो काही बदल आहे त्याचा परिणाम जो आहे तो पायावर झाल्याशिवाय राहत नाही. म्हणजे इमारतीचं स्वरूप बदललं की त्याच्या पायावर परिणाम होतो आणि याला त्यांनी द्वंद्वात्मक संबंध म्हटलेले आहे. मानवी इतिहासाचा विकास मानव जो आहे तो निसर्ग आणि समाज यांच्यातील क्रिया आणि प्रतिक्रिया याच्यामधून होतो आणि या प्रक्रियेत मानवाच्या स्वतंत्र कल्पना शक्तीला मार्क्सने नाकारलेले नाही. उलट त्याचं असं म्हणणं आहे की माणसाच्या विचारावर भौतिक परिस्थितीच्या मर्यादा पडतात. भौतिक शक्ती त्याचे विचार नियंत्रित करते. म्हणजे उत्पादन व्यवस्थेमध्ये अपेक्षित परिवर्तन घडवणं सुद्धा मार्क्सला आवश्यक वाटतं किंवा त्या दृष्टीने त्यांनी त्याचे विचार मांडलेले आहेत. मार्क्सचा मनुष्याचा विचार शक्तीवर आहे. म्हणजे त्याचा विश्वास जो आहे तो त्या शक्तीवर असल्यामुळे उत्पादन व्यवस्थेमध्ये जो बदल आहे तो घडवून आणण्याची अपेक्षा मार्क्सने केलेली दिसून येते. त्यांनी जर इतर संस्थांना उत्पादन व्यवस्थेच्या हातातील खेळणं मानलं असतं तर कामगारांना एकत्र होण्याचं आवाहन केलं असतं का? त्याचा रोष कामगारांच्या शोषणावर होता. कुणीही कुणाच्या अधीन राहू नये हाच तर त्याच्या विचाराचा पाया आहे. का म्हणून भांडवलदारांनी कामगारांचं शोषण करावं? जर ते एकमेकांना परस्पर पूरक आहे तर मग फक्त भांडवलदारांनाच फायदा का व्हावा आणि कामगारांनीच हालाकीचे जीवन का जगावे? त्यांनीच त्यांच्या गरजांशी एक प्रकारे समझोता का करावा? त्यामुळे मार्क्स असं म्हणतो की जोपर्यंत मजूर जो आहे तो इतरांची अधीनता म्हणजे भांडवलदारांची अधीनता जर तो स्वीकारत राहील तर त्या माध्यमातून तो त्या परिस्थितीतून कधीच बाहेर पडणार नाही. त्यामुळे इतरांची अधीनता स्वीकार करणं त्याला मान्य नाही. त्यामुळे मार्क्स यांच्या मते मनुष्य जो आहे तो आर्थिक संरचनेच्या हातातील खेळणे होईल अशा प्रकारची अपेक्षा करणं बरोबर होणार नाही. तो मानवी विचार, कल्पना, विश्वास आणि संकल्पनांचे महत्त्व जे आहे ते सामाजिक परिवर्तनाच्या प्रक्रियेमध्ये पूर्णपणे नाकारित नाही. कारण शेवटी इतिहास घडविला जातो तो व्यक्तीकडूनच. मार्क्सचं म्हणणं एवढंच आहे
की व्यक्तीच्या विचारांना आणि कल्पनांना अनुरूप असा इतिहास घडवणं हे भौतिक परिस्थितीवरच अवलंबून असते. अशा पद्धतीने मार्क्सने आर्थिक बदलाच्या सिद्धांताची मांडणी केली आहे.